थेट आपण जाणार आहोत बीकेसी मध्ये। बीकेसी मधल्या कोविड हॉस्पिटलची पाहणी करण्यासाठी सध्या पवार आणि तसंच राजेश टोपे देखील तिथे पोहोचलेले आहेत। जवळपास 1000 खाटांचं असं हे सुसज्ज असं हे हॉस्पिटल इथे उभारण्यात आलेलं आहे। कोविड-19 साठी फक्त हे हॉस्पिटल असणार आहे। तसंच याची क्षमता ही 5000 आहे। मात्र सध्या 1000 खाटांची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आयसोलेशनची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे। सध्या शरद पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे त्याची पाहणी करतायत। काही दिवसांपूर्वीच इथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील पाहणी केली होती आणि आज आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि शरद पवार बीकेसी मधल्या या हॉस्पिटलची पाहणी करतायत। कोविड-19 साठी फक्त हे हॉस्पिटल उभारण्यात आलेलं आहे। सध्या 1000 खाटांची क्षमता या ठिकाणी ठेवण्यात आली आहे। तर जर गरज पडली तर ह्याची क्षमता ही 5000 पर्यंत वाढवता येऊ शकते। आपण थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे आपल्या सोबत आहेत। दिनेश, शरद पवार राजेश टोपे तिथे पोहोचलेत, एकूणच काय दृश्य? एक मिनिट आतमध्ये कॅमेरे आहेत, आतमध्ये काहीतरी उगाच अडवू नका। ये ना एक मिनिट जी दिनेश, अर्थात ही दृश्य आपण पाहतोय की आता सध्या या हॉस्पिटलची पाहणी शरद पवार आणि राजेश टोपे करतायत। प्रसार माध्यमांना मात्र इथे अडवण्याचा प्रयत्न होतोय। आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे। निखिला, ही वांद्रे कुर्ला संकुलातील कोविड-19 हॉस्पिटलची ही थेट दृश्य आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ही या हॉस्पिटलचे जे काम सध्या सुरू आहे, लवकरात लवकर हे हॉस्पिटल सुरू करायचं आहे, त्या कामाची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तसंच आरोग्य मंत्री राजेश टोपे हे आलेले आहेत। आणि MMRDAचे अधिकारी म्हणजेच MMRDAचे प्रमुख आरे राजीव हे त्यांना संपूर्ण हॉस्पिटलची माहिती देत आहेत। ही सध्याची थेट दृश्य आहेत वांद्रे कुर्ला संकुलातील कोविड-19 या हॉस्पिटलची। जे सर्व बांधकाम सुरू आहे, जी उभारणी सुरू आहे, युद्धपातळीवर हे काम सुरू आहे आणि त्याची पाहणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार करत आहेत। याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या हॉस्पिटलच्या कामाची पाहणी केली होती आणि आता शरद पवार आलेले आहेत। वुहानमध्ये म्हणजे चीनमध्ये वुहानमध्ये ज्या युद्ध पातळीवर 10 दिवसात कोविडसाठी हॉस्पिटल उभं केलं त्याच धर्तीवर युद्ध पातळीवर हे हॉस्पिटल उभं केलं जातं आहे आणि त्याची 1000 खाटांचं हे हॉस्पिटल असणार आहे। अत्याधुनिक सोयी सुविधांनी सज्ज असं हे हॉस्पिटल असणार आहे आणि त्याची पाहणी सध्या शरद पवार करतायत। ही सध्याची थेट दृश्य आहेत। नक्कीच दिनेश, आपण हे दृश्य पाहतोय की सध्या शरद पवार राजेश टोपे इथे पाहणी करतायत। जवळपास 1000 खाटांचं हे हॉस्पिटल असणार आहे। जी दिनेश, हो बीकेसी मधल्या कोविड-19 या हॉस्पिटलची पवारांकडून पाहणी केली जाते। ही थेट दृश्य आपण पाहतोय बीकेसी मधली। जवळपास 1000 खाटांचं असं हे हॉस्पिटल आहे आणि आरोग्य मंत्री आणि त्याचबरोबर शरद पवार देखील या हॉस्पिटलची पाहणी करतायत। मुंबईमधली जर संख्या वाढली तर हॉस्पिटल अपुरी पडू नयेत यासाठी म्हणून कोविड-19 या हॉस्पिटलची उभारणी केली जाते। अगदी अवघ्या काही दिवसांमध्ये हे हॉस्पिटल या ठिकाणी उभं राहिलेलं आहे। आपले प्रतिनिधी दिनेश दुखंडे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्याकडून अधिक माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करतोय। मात्र सध्या तरी मीडियाला आज जाण्यापासून रोखलं जात आहे। दिनेश, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? माझ्यापर्यंत तुमचा आवाज येतो आहे। सध्याची ही थेट दृश्य आहेत वांद्रे कुर्ला संकुलातील
राज्य सरकार MMRDA ज्युपिटर हॉस्पिटलच्या सहकार्यानं मार्गदर्शनानं एक हॉस्पिटल उभं करतं आहे। साधारण 2 आठवड्यांपूर्वी या हॉस्पिटलच्या कामाला सुरुवात झाली। 15 दिवसात हे हॉस्पिटल पूर्ण करण्याचं टार्गेट आहे। 1000 खाटांचं अत्याधुनिक सोयीसुविधा आणि यंत्रणेने सज्ज असलेले हे हॉस्पिटल असणार आहे। वांद्रे कुर्ला संकुलात एक भूखंड त्यासाठी घेण्यात आलेला आहे आणि त्या भूखंडावर युद्धपातळीवर हे काम सुरू आहे। चीन वुहानमध्ये चीन वुहानमध्ये जसं काम सुरू आहे युद्धपातळीवर हॉस्पिटलचं। तू माझी नको इथे फक्त कॅमेरे पुढे फिरून पटकन एक मिनिट फक्त या बाजूला हे करायचं। हां नक्कीच ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय की शरद पवार आणि राजेश टोपे या हॉस्पिटलची पाहणी करतायत। अवघ्या काही दिवसांमध्ये या ठिकाणी 1000 खाटांचं हे हॉस्पिटल उभारण्यात आलेलं आहे। मुंबईमधल्या हॉस्पिटलमध्ये जागा कमी पडल्यास या ठिकाणी क्वारंटाईन किंवा आयसोलेशन जे आहे ते केलं जाणार आहे आणि त्यासाठीची ही संपूर्ण व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे। मुंबईमध्ये कोरोना बाधितांचा आकडा वाढतोय आणि त्यामुळे ठिकठिकाणी अशा प्रकारे सोय केली जाते। मात्र बीकेसी मधलं हे कोविड-19 हॉस्पिटल यासाठी खूप मोठा आधार ठरणार आहे। महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये कोरोना बाधितांचा आकडा वाढू नये यासाठी उपाययोजना तेवढ्या करण्यात आलेल्या आहेतच। मात्र जर यामध्ये आकडा वाढला तर मात्र अशा प्रकारची सोय करणं सरकारला आवश्यक होतं। जी दिनेश निखिला, आपण ज्या पद्धतीने बघतोय मुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे। सरकारी तसंच महापालिकेची रुग्णालयं, खाजगी रुग्णालयं इथेही जागा अपुरी पडते आहे। त्यामुळे राज्य शासनानं निर्णय घेतला आहे MMRDA ज्युपिटर हॉस्पिटलच्या मार्गदर्शनाखाली कोविड-19 हे हॉस्पिटल वांद्रे कुर्ला संकुलातील एका भूखंडावर उभं करते आहे। साधारण 2 आठवडे झाले आहेत या हॉस्पिटलची उभारणी करताना। 15 ते 18 दिवसात 1000 खाटांचं सुसज्ज असं हॉस्पिटल उभं करणं हे MMRDAचं लक्ष्य आहे आणि त्यासाठी युद्धपातळीवर दिवस रात्र मेहनत केली जाते आहे। राबता आहेत, अधिकारी राबता आहेत, कर्मचारी वर्ग राबतो आहे आणि हे अत्याधुनिक हॉस्पिटल उभं राहत आहे आणि त्याची पाहणी करण्यासाठी सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह पोहोचलेले आहेत। ही थेट दृश्य TV9 मराठीच्या दर्शकांसाठी आहेत। सध्या काम अगदी प्रगतीपथावर आहे। 1000 खाटांचं हे सुसज्ज असं हॉस्पिटल असणार आहे। यात अतिगंभीर, गंभीर तसंच असिम्प्टमॅटिक जे कोरोना रुग्ण आहेत त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत। मुंबईतली आपल्याला परिस्थिती माहिती आहे, दिवसागणिक कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे। कोरोना रुग्ण बरेही होत आहेत पण प्रादुर्भाव झपाट्याने वाढतो आहे। ही परिस्थिती नियंत्रणात ठेवावी तसंच रुग्णांना योग्य ते उपचार मिळावेत यासाठीचा हा प्रयत्न आहे। चीनमध्ये वुहानमध्ये 10 दिवसात ज्या पद्धतीनं युद्धपातळीवर कोविड-19 हॉस्पिटल उभं केलं तशीच संकल्पना आहे। साधारण 1000 खाटा म्हणजे तेवढी मोठी क्षमता असलेलं हे हॉस्पिटल इथे उभं राहतं आहे आणि कदाचित येत्या 2 दिवसात या हॉस्पिटलच्या एका भागाला सुरुवात होईल। लक्ष्य आहे लवकरात लवकर संपूर्ण हॉस्पिटल कार्यान्वित करणं आणि त्या दृष्टीने ही एकूण मेहनत किंवा त्या पद्धतीने काम केलं जात आहे। सध्या आपण बघू शकतो की MMRDAचे प्रमुख अधिकारी RA राजीव आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे हे शरद पवार यांना या हॉस्पिटलच्या उभारणी संदर्भातली माहिती देत आहेत। शरद पवारांनी या हॉस्पिटलच्या उभारणीची पूर्ण माहिती या दोन्ही अधिकाऱ्यांकडून घेतलेली आहे। नक्कीच दिनेशची पाहणी केल्यानंतर शरद पवार किंवा राजेश टोपे मीडियाशी बोलतील, काही अंदाज? आता तरी प्रसार माध्यमांना त्यांच्याशी संवाद करण्यापासून रोखलं जातं आहे। त्यामुळे आपण प्रयत्न करतो आहोत शरद पवार यांच्याशी संपर्क साधून त्यांची प्रतिक्रिया घेण्याचा, पण आता सध्या तरी प्रसार माध्यमांना त्यांच्या जवळ जाण्यापासून रोखण्यात आलेलं आहे। पण आता या कामाची पाहणी शरद पवार यांच्याकडून केली गेली आहे आणि आपण प्रयत्न करतो आहोत की शरद पवार यांची काही प्रतिक्रिया आपल्याला मिळते आहे का। नक्कीच दिनेश, आणि आपण पाहिलं की शरद पवार याही वयामध्ये अशा प्रकारे स्वतः सक्रिय झालेले आहेत या सगळ्या गोष्टींमध्ये आणि स्वतः या हॉस्पिटलची सगळी पाहणी देखील करतायत।
किती दिवसांमध्ये साधारणतः हे हॉस्पिटल उभारलं जाणार आहे, उभारलं जात आहे? साधारण 15 ते 18 दिवसांचा कालावधी आहे की ज्यात हे हॉस्पिटल उभं राहील. 2 आठवडे झालेले आहेत आतापर्यंत आणि कशा पद्धतीने काम होतं याचंही चित्रीकरण MMRD आणि ज्युपिटर हॉस्पिटलकडून करण्यात आलेलं आहे. पण शरद पवार यांची प्रदीर्घ राजकीय कारकीर्द तसंच त्यांचा आपत्ती व्यवस्थापनातील अनुभव हे सगळे मुद्दे लक्षात घेत त्यांचंही या कामातलं एकूण मत हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे आज या हॉस्पिटलचं काम अंतिम टप्प्यात असताना स्वतःच्या पक्षाचे नेते आणि राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह ते या हॉस्पिटलच्या उभारणीची थेट माहिती घेण्यासाठी प्रत्यक्ष या घटनास्थळ म्हणजे जिथे हे हॉस्पिटल उभं केलं जाते तिथे ते आले आणि त्यांनी माहिती घेतलेली आहे की नेमकं या हॉस्पिटलची रचना कशी असणार आहे आणि या हॉस्पिटलमध्ये कोणत्या कोणत्या सोयी सुविधा किंवा उपचाराच्या पद्धती या रुग्णांना उपलब्ध होणार आहेत. नक्कीच नक्कीच दिनेश, शरद पवार जर माध्यमांशी बोलले तर पुन्हा एकदा मी तुमच्याकडे येते. मात्र एका छोट्याशा ब्रेकची वेळ झाली, ते ब्रेक घेऊया, लगेच परत येऊया.